नमस्कार मित्रांनो, ज्योतिष केंद्रामध्ये कुंभ राशीच्या सर्व जातकांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात की संकटाचे किंवा वाईट वेळेचे दिवस आले तर धैर्य ठेवा आणि चांगले दिवस आले तर अहंकार करू नका, कारण काळ कधीच सारखा राहत नाही. आज सुख असेल तर उद्या दुःख आणि जीवन असाच प्रवास करीत राहतो. जर आज तुम्ही अडचणीत असाल तर उद्या इतका आनंद तुमच्या आयुष्यात येईल की तुम्ही त्या त्रासानं विसराल. आता तो क्षण जवळ आला आहे, कारण 18 ऑक्टोबरला अतिचारी गुरु उच्च राशीत जाणार आहेत. गुरु हा ब्रह्मांडातील सर्वात सकारात्मक ग्रह मानला जातो आणि ते उच्चस्थ होतानाच त्यांच्या दृष्टिकोनातून शुभता येते. ते तुमच्या 6व्या भावात उच्च होणार असून ज्या भावांवर त्यांची दृष्टी पडेल त्या सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत सकारात्मक फळं मिळतील. राहूही 10 ऑक्टोबरपासून जागृत झाले आहेत. राहू तुमच्या पहिल्या भावात आहेत. कुंभ राशीत राहू चांगले परिणाम देतात, जरी निर्णय घेण्यात गोंधळ निर्माण करतात. पण पहिल्या भावातील राहू तुमची प्रतिष्ठा वाढवतात आणि अचानक प्रगती घडवून आणतात. राहू जे काही करतो ते जलद करतो. शनीनेही नक्षत्र परिवर्तन केले आहे. सध्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे आणि आता शनी हळूहळू शांत होत आहेत. 18 ऑक्टोबरपासून गुरुची दृष्टी वक्री शनीवर पडेल, ज्यामुळे शनीजन्य त्रास कमी होऊ लागतील. गुरुच्या दृष्टीत अमृत असते, ते जिथे पाहतात तिथे शुभ फळ मिळते. 27 ऑक्टोबरला मंगळ वृश्चिक राशीत 10व्या भावात प्रवेश करेल. हा तुमच्या करिअरचा, व्यवसायाचा स्वामी असल्याने हे अत्यंत चांगले योग आहेत. त्यावरही गुरुची दृष्टी राहील. मात्र ऑक्टोबर महिन्यात सूर्य आणि शुक्र नीच राहतील. 9 ऑक्टोबरपासून शुक्र नीच होईल आणि 17 ऑक्टोबरला सूर्य देखील नीच होईल. आरोग्याच्या दृष्टीने राहूमुळे काही लहान-सहान तक्रारी राहू शकतात, पण मोठी अडचण नाही. राहू कुंभ राशीत असल्याने अचानक प्रसिद्धी व उंची देऊ शकतो, विशेषतः सोशल मीडियाशी, चित्रपटसृष्टीशी किंवा प्रसारमाध्यमांशी जोडलेल्या लोकांना. 18 ऑक्टोबरनंतर गुरु 6व्या भावात प्रवेश करतील आणि त्यांच्या 5व्या दृष्टीने 10व्या भावावर प्रभाव पडेल. म्हणजे करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील. तुम्हाला प्रमोशन, पदोन्नती, बोनस मिळू शकतो. व्यापाऱ्यांना विस्तार होईल आणि परदेशी व्यापाराशी संबंधित लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण किंवा संधी मिळू शकते. दुसऱ्या भावावर, धनभावावर गुरुची 9वी दृष्टी पडेल, जिथे वक्री शनी बसले आहेत. त्यामुळे आतापर्यंतचे आर्थिक तणाव आता कमी होतील. कर्जमुक्तीची शक्यता आहे आणि कौटुंबिक सौहार्द परत येईल. शेअर मार्केटमध्ये किंवा गुंतवणुकीत लाभाची शक्यता आहे, पण उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. राहूचा लालच टाका आणि नीट विचार करून गुंतवणूक करा. शरीराच्या दृष्टीने सूर्य आणि शुक्र नीच असल्याने त्वचेच्या समस्या, डोळ्यांचा त्रास उद्भवू शकतो. विवाहितांना संबंधांमध्ये गैरसमज, अहंकार आणि तणाव जाणवू शकतो. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंध असलेल्या जोडप्यांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. विद्यार्थी वर्गांसाठीही उत्तम आहे, कारण बुधाचा प्रभाव शिक्षण आणि संतान भावावर शुभ असेल. प्रॉपर्टी किंवा नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर आत्ताच थांबा, कारण शुक्र नीच असून योग्य वेळ नाही. शुक्र जेव्हा तुळा राशीत येतील तेव्हा खरेदीसाठी शुभ काळ सुरू होईल. उपाय: शुक्रासाठी शुक्रवारच्या दिवशी श्रीसूक्ताचा पाठ करा. तसेच शुक्रवारच्या दिवशी पिपळाच्या झाडाच्या मुळाशी साखर मिसळलेले गोड पाणी अर्पण करा. यामुळे शुक्राचे अशुभ परिणाम कमी होतील आणि उत्तम परिणाम मिळतील. मित्रांनो, ही होती कुंभ राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर महिन्याची सविस्तर भविष्यवाणी. आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. जय माता दी, जय श्रीराम.